नमस्कार मंडळी, बघा आता आपण आलोय मकाच्या रानामध्ये। आज तुम्हाला मी एक खास रानभाजी दाखवणार आहे। रानात सहज उगवणारी पण खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे। या भाजीलाच पातरी असं म्हणतात। आज आपण हीच पातरची भाजी घेऊन जाणार आहोत। खूप जणांनी नाव ऐकलं असेल, पण काहींना ही भाजी ओळखता येत नाही। म्हणून आज मी तुम्हाला पातरची भाजी कशी ओळखायची ते दाखवते। या भाजीची साधारण थोडी उंची वाढते। तिची पाने जमिनीलगत गुच्छामध्ये आलेली दिसतात। पाने लांबट आकाराचे असतात आणि कडेला थोड्या दातेरी खाच्या असतात। पाने थोडी जाडसर वाटतात आणि तिचं मूळ पिवळट पांढरं आणि जाडसर असतं। रानामध्ये अशा कितीतरी भाज्या आपोआपच उगवतात, पण आजकाल बऱ्याच लोकांना त्याची माहितीच राहिलेली नाही। पूर्वी आपल्या आजी आजोबा या रानभाज्या आवर्जून खायचे, कारण त्यांना माहिती होतं की या भाज्या शरीरासाठी किती चांगल्या आहेत। पातळची भाजी चवीला थोडी कडवट लागते, पण तिच्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि भरपूर जीवनसत्व असतात, म्हणून शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते। विशेष करून पावसाळ्यात अशी रानभाजी खाल्ली की शरीराला ताकद मिळते। बघा ना, किती छान हिरवीगार दिसत आहे। रानामध्ये नैसर्गिकरित्या वाढलेली भाजी म्हणजे एकदम शुद्ध आणि ताजी। बाजारातून आणलेल्या भाजीपेक्षा रानभाज्यांची चव वेगळीच असते। आमच्या इथे अजूनही लोक आवडीने पातरची भाजी करतात। भाकरीसोबत खायला खूप छान लागते। तुमच्याकडे पण अशी भाजी मिळते का? आणि तुम्ही कधी खाल्ली आहे का पातरची भाजी? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच शेती, रानभाज्या आणि गावाकडच्या जीवनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।